अवकाळी पावसाने दुबार शेतीचे मोठे नुकसान। कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्यालगतच्या भागात दुबार भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे। मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शेतात कापणीसाठी तयार असलेले भात नष्ट झाला असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाले आहे। दुबार भात शेतीची पेरणी जानेवारी महिन्यात केली जाते आणि मे महिन्यात कापणीसाठी पीक तयार होते। मात्र यंदा अवकाळी पावसाने कापणीच्या तोंडावर नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे। जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये भात आडवे पडले असून काही ठिकाणी पीक सडण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे। शासनाच्या तातडीच्या मदतीशिवाय या नुकसानातून सावरणे अशक्य असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे। स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून लवकरच मदतीची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे। हातातोंडाशी आलेल्या पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती मदत करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। मी शेतकरी भास्कर कृष्ण बोर्डे हिदवलीमधून बोलतोय। आता आम्ही इथं टाटाच्या कॅनॉलमध्ये हे दुबार पीक घेतो। आता हे उडाले पीक आम्ही घेतलंय, पण पहिल्यांदाच स्टार्टिंगला याच्यामध्ये पांढऱ्या कणशीचा प्रादुर्भाव झालाय, त्यातच पिकाचं नुकसान झालंय आणि त्यात परत आता पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे 2 दिवस सतत पाऊस पडतोय। हे आमच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता हे नुकसान एक अगोदरच खतांच्या किमती बघितल्या, बियाण्यांच्या किमती बघितल्या, मजुरी परवडत नाही, शेतकरी एकदम म्हणजे तोट्यात आहे ऍक्च्युअली। तरी सुद्धा आम्ही शेती करतो, पण आता हे पाऊस जर पडला तरी आम्हाला काहीतरी नुकसान शासनाकडून थोडीफार काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण याचं जर नुकसान भरपाई नाही मिळालं तर आम्हाला शेती परवडणार नाही आणि जगाचा जो पोशिंदा आहे तो जगेल कसा आणि अन्नधान्य आपल्याला मिळेल कसं, त्यासाठी थोडं शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांकडे हेच पाहिजे।